हाय फ्रेंड्स, हाउ आर यू ऑल? आय होप सगळे स्टडी करत असाल. जर तुम्हाला नीट जेई सारख्या एक्झाम्स क्रॅक करायच्या असतील तर इथं स्टुडंटचा रोल हा 70% रोल आहे आणि टीचरचा फक्त 30% रोल आहे. म्हणजे काय तर सपोज मी एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन केली आणि त्याच्यावरती मी तुम्हाला 10 न्यूमरिकल्स सॉल्व करून दिले, तर तुम्ही स्वतःहून त्याच कन्सेप्टवरती असलेले आणखी 50 न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. आणि मग त्यामध्ये येणाऱ्या ज्या क्वेरीज आहेत, डिफिकल्टीज आहेत, त्या तुम्ही डिस्कस केल्या पाहिजेत. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही तुमच्या डिफिकल्टीज मला विचारू शकता. ओके, इन टुडेज लेक्चर वी विल सी सम इम्पॉर्टंट problems based on the concept lenses. I uploaded 2 videos on the concept lens, and if you watch these videos carefully then you can understand the numericals based on the concept lenses. व्यवस्थित व्हिडिओ जर ऑब्झर्व केले असतील तर न्यूमरिकल सॉल्व करायला काहीही अडचण येत नाही. ओके, सो बिफोर गोइंग टू द न्यूमरिकल्स, फर्स्ट लेट्स सी 2 more concepts based on the lenses. इथं आपल्याला 2 मेथड्स ऑब्झर्व करायचे आहेत ज्यामध्ये आपण फोकल लेंथ फाइंड आउट करणार आहे एखाद्या लेन्सची एक्सपेरिमेंटली. हे एक्सपेरिमेंट्स आहेत, प्रॅक्टिकल आहेत. पूर्वीच्या सिलेबसमध्ये हे प्रॅक्टिकल्स होते, आत्ताही असतील कदाचित एखाद्या यातलं प्रॅक्टिकल आपल्याला करायचंही आहे. सो दीज आर दी 2 मेथड्स फॉर ऑब्टेनिंग फोकल लेंथ ऑफ लेन्स. फर्स्ट मेथड इज न्यूटन्स फॉर्म्युला. सिंपल आहेत, मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगणार नाहीये. फॉर्म्युला आणि ते एक्झॅक्टली मेथड काय आहे हे सांगतोय फक्त. आपल्याला फक्त यातला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, नाउ फर्स्ट मेथड फॉर टू ऑब्टेन द फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स इज न्यूटन्स फॉर्म्युला. Newton's derive the formula to obtain the focal length. Here this is the lens of which we are going to find the focal length. या लेन्सचे आपल्याला फोकल लेंथ फाइंड आउट करायचे. ओके, नाउ हियर these are the 2 focus of this lens. आपल्याला माहिती आहे लेन्सच्या दोन्ही साइडला फोकस असतात. and here this is our object. This is the object placed at a distance x1 from the focus. Now here object distance is measured from the focus, not from the optical center. ऑब्जेक्ट डिस्टन्स मी फोकस पासून इथं काय केलंय, मेजर केले. अँड नाउ बिकॉज ऑफ दिस लेन्स द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट इज ऑब्टेन्ड ॲट ए डिस्टन्स x2 फ्रॉम द फोकस. म्हणजे इमेज डिस्टन्स सुद्धा आपण फोकस पासूनच मेजर केले. म्हणजे काय करायचे, तुम्हाला एक ऑब्जेक्ट प्लेस करायचे, मध्ये लेन्स प्लेस करायचे आणि जर त्या लेन्सचे 2 फोकस तुम्ही मार्क केले तर ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स तुम्ही फोकस पासून मेजर करणार आहोत. जसं आपण यू आणि व्ही घेतो त्याच्याऐवजी आपण काय करणार आहोत, इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स इज मेजर्ड फ्रॉम द फोकस अँड इमेज डिस्टन्स इज ऑल्सो मेजर्ड फ्रॉम द फोकस अँड these distances are x1 and x2. If the f is the focal length of this lens, या लेन्सची फोकल लेंथ जर f असेल तर आपल्या लक्षात येईल की एक फॉर्म्युला न्यूटनने सांगितलं आपल्याला f² = x1 * x2. By using this formula you can obtain the focal length of this lens experimentally and we call this formula as Newton's formula. याला एक डेरिवेशन वगैरे आहे एक, पण त्याची गरज नाहीये, वेळही जाईल त्यामध्ये. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा आणि मेथड तर सिंपल आहे. ऑब्जेक्ट आणि इमेज डिस्टन्स फक्त तुम्हाला काय करायचे, तिथं फोकस पासून मेजर करायचे, पोल पासून किंवा ऑप्टिकल सेंटर पासून मेजर करण्याच्या ऐवजी. ओके, सो दिस इज अवर Newton's formula to obtain the focal length of this lens. Now there is one more method to obtain the focal length. लेन्स डिस्प्लेसमेंट मेथड, अँड दिस इज द इम्पॉर्टंट मेथड. याला आपण 12th मध्ये आणखी एका कन्सेप्ट मध्ये यूज करणार आहे, वेव्ह ऑप्टिक्स टॉपिक मध्ये. नाउ हियर वी यूज ए लेन्स डिस्प्लेसमेंट मेथड. मीन्स हियर वी आर गोइंग टू डिस्प्लेस द लेन्स, नावातच आहे त्याच्या. आता इथं डायग्राम मी ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, पण इथली जी एक्सपेरिमेंटल मेथड आहे ती व्यवस्थित अगोदर समजून घ्या. हियर दिस इज ए इज अवर ऑब्जेक्ट. Okay, so this is our object and height of this object is HO. Say HO is the height of this object. Now here this is the lens which is placed at this point, and at B point this is our screen. B point ला इथं मी काय प्लेस केले, स्क्रीन प्लेस केले. सपोज इथं ऑब्झर्वर आहे असं कन्सिडर करू शकतोय, कारण इथं आपली काय तयार होणार आहे, इमेज तयार होणार आहे. नाव दिस इज अवर ऑब्झर्वर, मी इथं उभा आहे म्हणजे मी काय झालो, ऑब्झर्वर. नाव दिस इज अवर ऑब्जेक्ट, ए इज अवर ऑब्जेक्ट अँड नाव वी आर गोइंग टू डिस्प्लेस. दिस इज अवर लेन्स. ही लेन्स आहे, एकच आहे, ही आणि ही लेन्स एकच आहे, फक्त आपण त्याला डिस्प्लेस करणार आहे, त्यासाठी मी इथं ड्रॉ केलंय. ही नंतरची कंडिशन, अगोदर ही लक्षात ठेवा. नाव दिस इज अवर ऑब्जेक्ट, दिस इज दी स्क्रीन. मी म्हणजे काय झालो, स्क्रीन. इथं इमेज तयार झाली पाहिजे
अँड नाव वी आर गोइंग टू डिस्कस, हे 2 पॉइंट आपण फिक्स केलेत, ए आणि बी पॉइंट आता फिक्स आहेत, यांच्यातलं डिस्टन्स आपण चेंज करणार नाही आहोत. And now we are going to place a lens in between this object and screen. Object A आणि स्क्रीन यांच्यामध्ये आपण काय प्लेस करणार आहे, एक लेन्स. नाउ दिस इज अवर लेन्स अँड नाउ वी आर गोइंग टू डिस्प्लेस दिस लेन्स इन बिटवीन ऑब्जेक्ट अँड स्क्रीन. इथं आपण अशी लेन्स काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे. अँड व्हेन वी डिस्प्लेस द लेन्स देन वी ऑब्झर्व दॅट at a particular position of lens. आता मी लेन्सला डिस्प्लेस करतोय and now when the lens comes at this position, इथं आहे लेन्स. okay, now when the lens comes at this position then we observe a clear image of this object. म्हणजे मला इथं या ऑब्जेक्टची आता काय दिसते, क्लिअर इमेज ऑब्झर्व करायला मिळते. दॅट इमेज विल बी I1. now what is the nature of this image? This image is real, inverted and magnified, and this image is magnified, so magnification will be, suppose मी या magnification ला M1 म्हणतो. this magnification will be height of image, say I1. इमेजची हाईट किती आहे, या I1 आहे असं म्हटलं आपण, अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. So this is the magnification produced by this lens. फॉर्म्युला आपल्याला पुढे यूज करायचा आहे म्हणून मी सांगितलं. लक्षात आलं काय करतोय. नाउ हियर द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज कॅपिटल डी. ए म्हणजे काय, ऑब्जेक्ट, अँड बी इज अवर लेन्स, and the distance between A and B is capital D, and here capital D is constant. आपण हे फिक्स आहे, ऑब्जेक्ट इथंच आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे का, नो. and this is our screen. Screen and object points are fixed. We are going to displace the lens in between these 2 points. म्हणजे इथं डिस्प्लेस होते, ती लेन्स डिस्प्लेस होते. So this capital D is fixed, and there is one more condition. This capital D is should be greater than 4f. This capital D should be greater than 4f, where f is the focal length of this lens. ही कंडिशन लक्षात ठेवा, तरच आपल्याला ही मेथड यूज करता येते. आता पहिल्या स्टेपला, नाउ हियर दिस इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स u1 and this is the image, so this will be the image distance v1. ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळते, इमेज डिस्टन्स मिळते, and we get a image. Now see, now this is our object, हीच कंडिशन आहे. इथं काय आहे, ही स्क्रीन आहे, and we displace this lens up to this. Now at this position we observe the image of this object I1. Now again I will displace this lens. या लेन्सला मी आणखी थोडं पुढे आणलं, आणि थोडं पुढे आणल्यानंतर त्या इमेज जी आहे, जी I1 इमेज तयार झाली होती, ती इमेज परत डिसअपियर झाली. कारण ऑब्जेक्ट डिस्टन्स चेंज झालं की इमेज डिस्टन्स काय होते, चेंज होते, आणि आपल्याला क्लिअर इमेज दिसत नाही. पण या लेन्सला परत मी डिस्प्लेस करत आलो, आणि जर ती आपल्या स्क्रीनच्या म्हणजे डोळ्याच्या आणखी थोडी जवळ आली असेल तर आणखी एकदा आपल्याला या ऑब्जेक्टची काय होते, क्लिअर इमेज दिसते. नाउ अगेन वी ऑब्झर्व द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट क्लिअरली. आणखी एकदा काय ऑब्झर्व करायला मिळाली, इमेज. नाउ सपोज दॅट पोझिशन ऑफ दॅट लेन्स विल बी दिस, म्हणजे या लेन्सला आपण इथून इथं काय केलं, डिस्प्लेस केलं, तर आपल्याला आणखी एकदा याच पॉइंटला आणखी क्लिअर इमेज ऑब्झर्व करायला मिळते. आणि जर आपण इथं इमेज इथं जर आपण काय केली, ट्रेस केली, रे डायग्राम ड्रॉ केली, सपोज ही रे, आता लेन्स इथं नाहीये. नाउ दिस लेन्स विल बी हियर, सो दिस रे विल गो स्ट्रेट, पॅरल रे आहे अशी स्ट्रेट जाईल. आणि इमेज ड्रॉ करायची असेल तर आपण काय करतो, इथून जाणारी अशी एक सेंटर मधून पास होणारी ही एक रे कन्सिडर करतो. नाउ सपोज दिस विल बी द रे पासिंग थ्रू दी सेंटर. ही सेंटर मधून जाणारी रे असेल, अँड दिस रे विल बी पासेस थ्रू फोकस, and we obtain here the image. Suppose this image is I1. या इमेजला काय म्हटलं आपण, I1 इमेज म्हटलं. So height of this image is now less than the object. So the image I1 not. This is the second position. So we say this is the I2 image. इथं I2 इमेज आहे ती कधी आहे, when the lens is placed at the second position. Now the image formed is real inverted but diminished. मॅग्निफिकेशन झालं इथं, पण मॅग्निफिकेशन इज लेस. सो फॉर सेकंड पोझिशन मॅग्निफिकेशन मॅग्निफिकेशन इज M2. And now M2 is what? It is the height of image means I2 divided by height of object means HO.
आता इथं हे दिस इज द मॅग्निफिकेशन when lens is placed at the second position, say second position, and this is our first position. Now here m1 is the magnification when lens is placed at the first position, m2 is the magnification when lens is placed at the second position. Now here see the object and image distance. आपल्याला जर ऑब्जेक्ट आणि इमेज डिस्टन्स कन्सिडर करायचं असेल सेकंड पोझिशनला, नाव this will be the object distance u2 and this is the image distance v2 when the lens is displaced at the second position. नाव आता यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, ए आणि बी पॉइंट फिक्स असतील म्हणजे ऑब्जेक्ट आणि स्क्रीन फिक्स असेल तर त्या दोघांच्या मध्ये लेन्सच्या अशा दोन पोझिशन असतात. त्या दोन्ही पोझिशन पैकी कोणत्याही पोझिशनला जर तुम्ही लेन्स प्लेस केली तर आपल्याला त्या बी पॉइंटला म्हणजे स्क्रीनवरती क्लिअर इमेज तयार होते. फक्त फर्स्ट पोझिशनला लेन्स असेल तर मॅग्निफाईड इमेज तयार होते, सेकंड पोझिशनला लेन्स असेल तर डिमिनिश्ड इमेज तयार होते. ओके, नाउ देयर इज अ रिलेशन इन बिटवीन दीज डिस्टन्सेस. फर्स्ट पोझिशनला लेन्स असेल तर ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे u1 and image distance is v1, and if the lens is displaced at the second position then now the object distance is u2 and image distance is v2, but there is a relation in between this image object distance and image distance. Here u1 is equal to v2 and u2 is equal to v1. म्हणजे इथं अगोदरचं जे ऑब्जेक्ट डिस्टन्स होतं ते आता इमेज डिस्टन्स एक्झॅक्टली इक्वल असतं आणि आधीचं फर्स्ट कंडिशनचं जे इमेज डिस्टन्स आहे दॅट विल बी इक्वल टू दी ऑब्जेक्ट डिस्टन्स व्हेन लेन्स इज प्लेस्ड ॲट दी सेकंड पोझिशन. हे रिलेशन आहे या डिस्टन्सेस मध्ये असलेलं. कीप दिस इन माइंड, दिस रिलेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दोन मॅग्निफिकेशन मी घेतले तिथं, दोन काय मिळालेत रिलेशन आहेत, इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स रिलेटेड. नाव सपोज द डिस्टन्स बिटवीन दीज टू पोझिशन्स इज x. ह्या दोन लेन्स नाही आहेत, याच लेन्सला आपण इथून इथपर्यंत काय केलंय डिस्प्लेस केलंय. फक्त इथे एकदा इमेज दिसते आणि इथे एकदा इमेज दिसते आणि हे दोन पॉइंट फिक्स आहेत. दीज टू पॉइंट्स A and B, these two points are known as conjugate foci. याला आपण कॉन्जुगेट फोकी असंही म्हणतो. हे फिक्स्ड पॉइंट आणि मग या दोन पॉइंटच्या मध्ये आपण लेन्सला काय करतोय डिस्प्लेस करतोय आणि त्या दोन पॉइंटच्या मध्ये म्हणजे ऑब्जेक्ट आणि स्क्रीनच्या मध्ये जर लेन्सला डिस्प्लेस केलं तर दोन वेळा आपल्याला काय दिसते याची इमेज दिसते, क्लिअर इमेज. दोन पोझिशन असतात लेन्सच्या, ज्या दोन पोझिशनला आपल्याला क्लिअर इमेज दिसते. ॲट वन पोझिशन वी गेट मॅग्निफाईड इमेज अँड ॲट अदर पोझिशन वी गेट डिमिनिश्ड इमेज. अँड नाव बाय युझिंग ऑल दीज एक्सपेरिमेंट म्हणजे आपण एक्सपेरिमेंटली या व्हॅल्यूज काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे, u1 v1 u2 v2. आणि मग याच्यावरून आपल्याला या लेन्सची फोकल लेंथ कॅल्क्युलेट करता येते. देन हाऊ दिस फोकल लेंथ कॅन बी ऑब्टेन्ड. To obtain this focal length, we have a formula, focal length of this lens. This focal length can be obtained by using formula d square minus x square upon 4d. This is the formula to obtain the focal length of this lens. याला ही प्रूफ आहे इथल्या जॉमेट्रीचा यूज करून, पण फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू ऑब्टेन द फोकल लेंथ ऑफ दिस लेन्स, वेअर डी इज द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड स्क्रीन जे फिक्स आहेत कॅपिटल डी, अँड एक्स इज द डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन ऑफ लेन्सेस. म्हणजे तुम्हाला फक्त कॅपिटल डी मेजर करायचंय आणि या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स जिथे ज्या दोन पोझिशनला इमेज दिसल्या होत्या लेन्सच्या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स प्रॅक्टिकली मेजर करणं इझी आहे. And by using these two conditions we can obtain the focal length of this lens. This focal length also obtained if we use the relation magnification चा relation जर use केला आपण m1 and m2 then we can obtain the focal length by using this formula also, x upon m1 minus m2. You can use this formula also to obtain the focal length. Here m1 is what? M1 is the magnification produced when lens is at first position. m2 is the magnification when lens is placed at the second position. And now there is a relation in between this height of object and height of image. Now I will take the product of this m1 and m2, then we get here like this. m1 and m2 जर हा प्रोडक्ट घेतला आपण तर प्रोडक्टची व्हॅल्यू काय मिळेल बघा.
M1 M2 जर प्रोडक्ट घ्यायला गेलो आपण तर या रेशोवरून आपल्याला काही कंडिशन्स मिळत आहेत. कंडिशन्स म्हणजे इथे मी रिलेशन देतो एक. इफ वी वॉन्ट टू फाइंड दी हाईट ऑफ ऑब्जेक्ट, आपल्याला जर ऑब्जेक्टची काय फाइंड आउट करायची असेल, हाईट फाइंड आउट करायची असेल, then you can obtain the height of this object HO equal to by using the formula under root height of image 1 upon into height of image 2. So use this formula to obtain the height of object. जर ऑब्जेक्टची हाईट तुम्ही फाइंड आउट केली तर आपल्याला इथं हे रिलेशनही मिळतंय. ओके, सो by using such conditions you can obtain the focal length of the lens. हे काही कंडिशन्स आहेत ज्या फक्त लक्षात ठेवा. लेन्स डिस्प्लेसमेंट मेथड म्हणतो आपण, ह्यातल्या अगदी हे मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले, हे रिलेशन आणि फोकल लेंथचा फॉर्म्युला, हे फॉर्म्युलेज आपण न्यूमेरिकल सॉल्व करताना काही ठिकाणी यूज करावे लागतील. ह्या काही अशा मेथड्स आहेत, म्हणजे हे तुम्हाला कुठं ऑब्झर्व करायला मिळणार नाही, कारण न्यूटन्स फॉर्म्युला, लेन्स डिस्प्लेसमेंट मेथड अगदी NCERT मध्येही नाही. पण तुम्हाला काही नीट जेई मध्ये विचारलेले न्यूमेरिकल्स दिसतील, ज्या न्यूमेरिकल मध्ये ह्या कंडिशन्स यूज केलेल्या आहेत. त्यासाठी मी भरपूर कंडिशन्स सांगतोय तुम्हाला, त्या कंडिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग अशा सगळ्या डिफरंट कंडिशन्सचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत न्यूमेरिकल्स. नाउ सी न्यूमेरिकल्स. क्वेश्चन नंबर 1. One plano convex and one plano concave lens of same radius of curvature are but of different materials are joined side by side as shown in figure. The refractive index of the material 1 is mu1 and material 2 is mu2. Find the focal length of the combination. Here this is a combination of two lenses. We know the formula for the combination of two lenses. Suppose the first lens has focal length f1, second lens has focal length f2, and the focal length of the combination can be obtained by using formula 1 by f equal to 1 by f1 plus 1 by f2. We know this formula. So what is f1 and what is f2? First lens is a plano convex. मी इथं पहिली कंडिशन लिहितो. For first lens, radius of curvature R1 is infinite because first surface is plane, second surface has a radius R2 आणि given आहे किती आहे ती radius R and this is negative. Why negative? This curvature is on the left side, so R2 is negative, and here the material refractive index of the material of lens is mu1. So by using lens maker's equation we can write this as 1 by f1 equal to mu1 minus 1 into 1 by r1 means infinity minus minus plus 1 by r. इथं मायनस असतं, 1 by r1 minus 1 by r2 असा फॉर्म्युला आहे. सो आय मायनस मायनस हे काय झालं, प्लस 1 by r, 1 by infinite 0. सो दिस रिलेशन इज like this, mu1 minus 1 upon r. So this is the relation, or we can write this 1 by f1 च ठेवा आहे असं का, तर फॉर्म्युल्यात आपण हेच रिलेशन यूज करणार आहे 1 by f1. से दिस इज इक्वेशन नंबर 2. ऑल्सो फॉर सेकंड लेन्स इज ए प्लानो कॉन्केव लेन्स. नाउ फॉर सेकंड लेन्स r1 इज मायनस r. बघा फक्त सेकंड लेन्स कन्सिडर केली तर first surface has a radius on the left side, so it will be minus r, and second surface is a plane surface, so it has radius infinite, and the material has refractive index mu2 second lens साठी. So we can write this as lens maker's equation 1 by f2 equal to surrounding medium air consider करून आपण हे सॉल्व करतोय. mu2 minus 1 equal to 1 by minus r minus 1 by infinity 1 by infinite 0. So this relation will be mu2 minus 1 upon minus r. Okay, so this is equation number 3. Now using 1, 2 and 3 we can write this as 1 by f equal to 1 by f1 is what? 1 by f1 means mu1 minus 1 divided by r. मायनस प्लसचं मायनस झालं बिकॉज हियर 1 by f2 ला साइन काय मायनस आहे. सो द रिलेशन विल बी mu2 minus 1 upon r. If we do the subtraction then we get this as mu1 minus 1 minus mu2 plus 1 upon r. Here 1 gets cancelled and we get a relation 1 by f equal to
mu1 minus mu2 upon r. So if we take the reciprocal, we get f equal to r divided by mu1 minus mu2, and this is our required answer. The focal length of the combination will be f equal to r upon mu1 minus mu2. हा क्वेश्चन जो 2019 जेई मेन, ओके, जानेवारी मध्ये जी जेई मेन एक्झाम झाली होती ऑनलाईन, त्या 2019 ऑनलाईन एक्झाम मधला हा क्वेश्चन आहे. मी मॅक्झिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून देतोय. रिसेंट क्वेश्चन 2019-18 मधले क्वेश्चन्स आहेत तेच आपण डिस्कस करतोय इथं. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस फर्स्ट क्वेश्चन. सिंपल आहे, लक्षात आलं. कॉम्बिनेशन वरती होता, लेन्स मेकर्स इक्वेशन यूज केलं. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. ए कॉन्वेक्स लेंथ ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर प्रोड्युसेस सेम मॅग्निफिकेशन टू when an object is kept at two distances x1 and x2 from the lens. Now the ratio of x1 and x2 is, x1 and x2 is what? It is the distance of object. Object ची दोन distance आहेत. First we kept object as at x1 distance and then we place object at x2 distance. Now question is a convex lens of focal length 20 centimeter. Now here focal length of lens is given, it is 20 centimeter. convex lens आहे त्यामुळे पॉझिटिव्ह आहे. and produces of same magnification 2, म्हणजे आपल्याला मॅग्निफिकेशन दिलेलं आहे. किती दिलंय मॅग्निफिकेशन? 2. when an object is kept at two distances x1 and x2, म्हणजे ऑब्जेक्ट x1 डिस्टन्सला असेल लेन्स पासून तर मॅग्निफिकेशन किती आहे? 2. आणि ऑब्जेक्ट x2 डिस्टन्सला असेल तरी मॅग्निफिकेशन किती आहे? 2च आहे. असं पॉसिबल आहे का लेन्ससाठी? एस इट इज पॉसिबल, बट द मॅग्निफिकेशन शुड बी -2 और +2. मॅग्निफिकेशन कसं असलं पाहिजे? -2 किंवा कसं +2, बिकॉज लेन्स प्रोड्युसेस रिअल अँड व्हर्च्युअल इमेज. लेन्स मध्ये दोन टाइप मध्ये इमेज तयार होतात, एक तर रिअल इमेज तयार होते किंवा व्हर्च्युअल इमेज तयार होते. ओके, आणि त्यामुळं रिअल इमेजला आणि व्हर्च्युअल इमेजला सेम मॅग्निफिकेशन मिळू शकतं आपल्याला. त्यामुळं फॉर रिअल इमेज मॅग्निफिकेशन इज -2, फॉर व्हर्च्युअल इमेज मॅग्निफिकेशन इज +2. साइन कन्व्हेन्शन याचं जे मी तुम्हाला मिरर मध्ये एक रूल सांगितलेत त्याचा यूज जर केला आपण तर मॅग्निफिकेशनलाही साइन कन्व्हेन्शन वरून साइन यूज करता येतं. सो फॉर रिअल इमेज मॅग्निफिकेशन इज -2, फॉर व्हर्च्युअल इमेज मॅग्निफिकेशन इज +2, अँड दिस इज पॉसिबल. नाउ इफ वी टेक द फर्स्ट कंडिशन फॉर रिअल इमेज, म्हणजे लेन्सनं जर इमेज कसली तयार केली असेल? रिअल इमेज. फॉर रिअल इमेज मॅग्निफिकेशन इज -2. रिअल इमेज मध्ये मॅग्निफिकेशन जे आहे ते मॅग्निफिकेशन कसलं असतं? -2. नाउ फॉर लेन्स द फॉर्म्युला फॉर मॅग्निफिकेशन इज phi/u. वी नो द फॉर्म्युला ऑफ मॅग्निफिकेशन, m इक्वल टू phi/u. नाउ हियर u इज x1. पहिल्या कंडिशन मध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे? x1 आहे, अँड सो वी कॅन राईट दिस ॲज phi इक्वल टू बघा -2x1 इमेज डिस्टन्स. u ची व्हॅल्यू x1 पुट केली, इकडे घेतली तर phi इक्वल टू व्हॅल्यू काय येते? -2x1. सो यूज द लेन्स फॉर्म्युला 1/f इक्वल टू 1/phi minus 1/u. This is our lens formula, and if we put the values in this formula, 1/f व्हॅल्यू किती आहे बघा? 20. 1/f 20 इक्वल टू 1/phi. phi means -2x1. ओके, phi is -2x1. मायनस का बघा? आता इथं ते आपण नंतर तुम्हाला सांगतो मी. फॉर रिअल इमेज वी गेट दिस रिलेशन. आता यामध्ये 1/20 इक्वल टू 1/-2x1 मायनस u ची व्हॅल्यू किती आहे? x1. सो दिस विल बी 1/x1. आता हे जे रिलेशन आपण घेतो इथं, या रिलेशनला जर आपण सॉल्व केलं आणि याच्या सोल्युशन्स वरून आपल्याला जे आन्सर मिळेल, यामध्ये अननोन व्हॅल्यू कोणती आहे? x1च फक्त अननोन व्हॅल्यू आहे. कॅल्क्युलेशन करा, सबट्रॅक्शन करून x ची व्हॅल्यू मिळेल, अँड वी गेट द व्हॅल्यू ऑफ x इज -30 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन मी इथं करत नाही, डायरेक्टली आन्सर सांगितलं, कारण या इक्वेशन मध्ये फक्त एक्सच अननोन आहे आणि तुम्हाला इक्वेशन सॉल्व करता येतात. इक्वेशन सॉल्व करता येत असतील, कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला x1 ची व्हॅल्यू काय येते? -30 सेंटीमीटर. सो वी गेट द x1 व्हॅल्यू
Now for x2, second condition, if image is virtual, image काय असेल, virtual असेल, then the magnification will be +2. Formula for magnification is phi by u. So and here object distance is now x2. Second condition, x1 ला -2 मिळाले असं म्हणूया आपण आणि x2 ला +2 मॅग्निफिकेशन मिळतंय. सो u इज नाउ x2. सो वी कॅन राईट दिस ॲज phi इक्वल टू u ची व्हॅल्यू x2 प्लेस केली, देन phi विल बी 2x2. Image distance is now 2x2, and now if we has a image distance phi equal to 2x2, then you can use this formula in this mirror formula, lens formula. So we can write this as 1/20 equal to 1 by phi means 2x2 minus 1 by x2. ओके, u ची व्हॅल्यू x2 आहे, phi ची व्हॅल्यू किती आहे इथं, phi ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2x2. and now in this equation there is only unknown parameter x2, and if you solve this then you get answer x2 equal to -10 centimeter. x2 ची व्हॅल्यू काय मिळते, -10 सेंटीमीटर. and the question is ratio of x1 and x2 is, what is ratio of x1 and x2? From this formula, these two values, you can obtain the ratio x1 by x2 will be -30 by -10. So this ratio will be 3:1. This is our answer. एक कंडिशन होती, लक्षात ठेवा, मॅग्निफिकेशन सेम असू शकतं रिअल इमेजला एकदा आणि व्हर्च्युअल इमेजला एकदा. त्या कंडिशन्स घेऊन फॉर रिअल इमेज मॅग्निफिकेशन इज निगेटिव्ह, फॉर व्हर्च्युअल इमेज मॅग्निफिकेशन इज पॉझिटिव्ह. अँड इफ वी यूज दिस कंडिशन्स देन वी गेट ए आन्सर 3:1 इज द रेशियो ऑफ x1 and x2. Now see the next example. What is the position and nature of image formed by lens combination shown in figure? डायग्राम दिले, एक 2 लेन्सेस आहेत, कॉम्बिनेशन ऑफ these 2 lenses. First is convex lens, second is concave lens. Both has focal length 5 centimeter. Convex lens has positive focal length, concave lens has negative focal length. Now here O is the object which is placed at a distance of 20 centimeter from the convex lens, first lens A, and distance between these 2 lenses is 2 centimeter. Now here we have to find the position and nature of the image formed by this combination. Combination ची इमेज कुठे असेल आणि काय नेचर असेल. Now here first this convex lens forms the image of this object like this. Convex lens मुळे या ऑब्जेक्टची जी इमेज तयार होणार ती अशी असेल. These are the rays coming from object and after passing through this lens these rays converges at a point on the axis and we get here image I1. लेन्स इथं नाहीच असं जर कन्सिडर केलं आपण, कॉन्केव्ह लेन्सच नाही, फक्त कोणते कॉन्वेक्स, तर इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स किती घेणार सांगा. पहिली कंडिशन घेऊया कॉन्वेक्स लेन्ससाठी आपण. हियर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज -20 सेंटीमीटर अँड सपोज दिस इज अवर इमेज डिस्टन्स phi1 म्हणायला. ओके, u1 आणि phi1 म्हटलं, देन phi1 कॅल्क्युलेट करायला लागेल अँड फोकल लेंथ ऑफ दिस फर्स्ट लेन्स इज 5 सेंटीमीटर. मी असं म्हटलं की इथं कॉन्केव्ह लेन्सच नाहीये आणि ह्या कॉन्वेक्स लेन्समुळे याची काय तयार होते, इमेज. देन इफ वी यूज द लेन्स फॉर्म्युला 1/f इक्वल टू 1/phi1 minus 1/u1. Put the values in this equation. We get 1/5 equal to 1/phi1 plus 1/20. So this will be 1/phi1 equal to 1/5 minus 1/20, and if we solve this we get a value of image distance phi1 equal to 20/3 centimeter. हे सॉल्व करा, सबट्रॅक्ट करा, रेसिप्रोकल घ्या, phi1 ची व्हॅल्यू मिळेल 20/3 सेंटीमीटर. सो दिस इज द इमेज फॉर्म्ड बाय फर्स्ट लेन्स. आता 20/3 म्हणजे हे नियरली किती असणार बघा, 6.66 सेंटीमीटर. नियरली याचा हे आन्सर असेल. म्हणजे इकडं ही इमेज जी आहे ती किती डिस्टन्सला तयार झाली आहे, 6.66. पण इथं नाव देर इज ए कॉन्केव्ह लेन्स विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. इमेज तर 6 ला आहे. नाव दीज रेज पासेस थ्रू दिस कॉन्केव्ह ऑल्सो. आता ह्या स्ट्रेट जातील का पुढं, कॉन्केव्ह मधून गेल्यानंतर या रेज ज्या आहेत त्या डायव्हर्ज होतील. म्हणजे ह्या रेज इकडं कॉन्केव्ह मुळे काय होतं, डायव्हर्ज होतात, म्हणजे थोड्या आणखी बेंड होतील आणि या आणखी पुढं इकडं काय होतील, कन्वर्ज होतील.
म्हणजे ह्या कॉन्केव साठी फॉर कॉन्केव लेन्स दिस I1 इमेज ऍक्ट्स ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. बघा, फॉर कॉन्केव लेन्स इमेज फॉर्मड बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑब्जेक्ट, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. कारण कॉन्केव लेन्स साठी दीज आर दी रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट आणि या रेज अशा इकडून कुठून तरी येत आहेत, इकडे कुठे ऑब्जेक्ट आहे ते दाखवता येणार नाही. सो वी कन्सिडर दिस I1 इमेज फॉर्मड बाय द फर्स्ट लेन्स इज the object for the second lens, virtual object. So for this concave lens I1 is the object. मग I1 object असेल तर here object is on the right side and this is a virtual object. I1 इमेज ह्या लेन्स साठी काय आता ऑब्जेक्ट आहे. मग हे डिस्टन्स म्हणजे काय झालं आता U2. ओके, व्हर्च्युअल ऑब्जेक्टचं डिस्टन्स. देन व्हॉट इज U2? टोटल डिस्टन्स इज 20/3. त्यातून 2 जर कमी केला तर आपल्याला U2 मिळेल. मी इथं सेकंड कंडिशन लिहितो. सेकंड कंडिशन U2 विल बी 20/3 मायनस किती 2 अँड इफ वी डू दी सबट्रॅक्शन 20/3 मायनस 2 दिस सबट्रॅक्शन विल बी 14/3 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स हे निगेटिव्ह घेणार की पॉझिटिव्ह घेणार साइन कन्व्हेन्शन अप्लाय करून. Here object is on the right side and it is a virtual object, and if object is virtual then the object distance is positive. Here focal length is -5 centimeter. या लेन्सची फोकल लेंथ -5, कॉन्केव म्हटलं की मायनस निगेटिव्ह फोकल लेंथ असते. and if we use these values in lens formula again then 1/f equal to 1/phi2 minus 1/u2. We get this as 1/-5 equal to 1/phi2 minus 1/14/3 means 3/14. So this will be like this, 1/phi2 equal to 3/14. हे इकडे घेतलं पॉझिटिव्ह होईल minus 1/5 and you solve this, you will get the answer of phi2 will be 70 centimeter. याचं जे आन्सर आहे ते किती मिळतंय 70. नाउ व्हॉट इज V2? V2 इज द इमेज फॉर्मड बाय दिस सेकंड कॉन्केव लेन्स. पॉझिटिव्ह मीन्स इट इज ऑन दी राईट साइड, कारण या रेस सरळ जाण्याच्या ऐवजी काय होतात थोड्याशा डायव्हर्ज होतात आणि डायव्हर्ज झाल्यामुळे ही इमेज आणखी पुढे तयार होते. आणि ही पुढे म्हणजे कुठे तयार झाले तर ही फायनल इमेज तयार होते. इट इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 70 सेंटीमीटर फ्रॉम बी लेन्स. याचा आन्सर काय झालं क्वेश्चनचं? फायनल इमेज इज फॉर्मड is at a distance of 70 centimeter from lens B. So this is the distance of final image. Now see next example. For fourth example is here an object is at a distance of 20 centimeter from convex lens of focal length 0.3 meter. The lens forms an image of the object if the object moves away from lens at a speed of 5 meter per second. The speed and direction of image is. आपल्याला इथं इमेजचं व्हेलॉसिटी किंवा स्पीड विचारले आणि कोणत्या डायरेक्शननं ती व्हेलॉसिटी असेल असं विचारले किंवा स्पीड असेल असं विचारले. नाउ हियर वी नो दी फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट फोकल लेंथ ऑफ दी कसली लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स इज 0.3 मीटर. सो इट इज पॉझिटिव्ह अँड ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इज 20 centimeter. Okay, this is -20. Object distance is -20 centimeter. We have these values and now we have to calculate the image velocity. Here velocity of object is given. Velocity of object is 5 meter per second. तुम्हाला मी velocity of image and object याचं रिलेशन मिरर मध्ये डिराइव करून दिलं होतं. Velocity of image is equal to minus m square into velocity of object. M is the magnification produced by the lens or mirror. Now this relation is for mirror साठी हे होतं. तिथे डेरिव्हेशन वगैरे आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकताय किंवा मी दिलेल्या नोट्स मध्ये बघू शकताय. Now for lens this relation will be, लेन्स मध्ये हे रिलेशन कसं तयार झालं होतं by using mirror formula 1/v plus 1/u. and now if we differentiate याला जर डिफरन्शिएट केलं तर इथं phi आणि u हे व्हेरिएबल आहेत. ऑब्जेक्ट इज मूव्हिंग, u चेंजेस, इमेज इज ऑल्सो मूव्हिंग, phi चेंजेस.
f इज कॉन्स्टंट देन दी डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कॉन्स्टंट इज 0 आणि मग याला आपण डिफरन्शिएट केलं होतं आणि डिफरन्शिएशनचा आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता आणि मग त्या डिफरन्शिएशन केल्यावरून आपल्याला dv/dt प्लस du/dt आणि मग हे मायनस phi/u या टाईपमध्ये रिलेशन्स मिळत गेली होती आणि मग ह्या रिलेशन्सचा यूज करून आपण इथं हा फॉर्म्युला तयार केला होता dv/dt इमेज डिस्टन्स du/dt ऑब्जेक्ट डिस्टन्स हे तुम्हाला मी मिररमध्ये ऑलरेडी डिराईव्ह करून दिलेलं आहे फक्त इथं चेंज काय होणार फॉर लेन्स दिस विल बी निगेटिव्ह आणि त्या निगेटिव्हमुळे हे निगेटिव्ह साइन कॅन्सल होतं आणि फॉर्म्युला विल बी m² इंटू phi नॉट. So this is the formula for length, relation between image and object velocity. तर तुम्ही हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. For length, image and object velocity जर विचारले असेल कॅल्क्युलेट करायला तर हा फॉर्म्युला यूज करायचा. phi is the velocity of image, pho is the velocity of object and m is the magnification. Magnification चे फॉर्म्युले आपण असं बघतो. Height of image upon height of object for length. phi/u or it will be f upon f plus u हेही दिलेले आहेत फॉर्म्युले गिवन. सो इफ वी यूज सच कंडिशन्स देन वी गेट velocity of image equal to m². use here f upon f plus u because we know f and u. so m च्या जागी हा फॉर्म्युला यूज केला its square into velocity of object. now put the values. focal length is 0.3 0.3 upon 0.3 minus 20 u is minus bracket square into 5 आणि जर याला सॉल्व केलं तुम्ही now here 0.3 minus 20 it will be negative value and if we solve this then we get the answer 3 by याचं जे आन्सर आहे this answer will be 3/197 bracket square into 5 and if we solve this square घ्या आणि त्याला into 5 केलं तर याचं जे रिलेशन मिळते आपल्याला त्याचा आन्सर येतं 1.16 म्हणजे जो ऑप्शन होता त्यासारखं हे आन्सर आणतोय मी -3 मीटर पर सेकंड. 1.16 इंटू 10⁻³ हे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला फिजिक्स 1 मध्ये जे मॅथमॅटिकल मेथड्स टूल्स आहेत सेकंड टॉपिक असेल तुमचा तर मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये हे सगळा कॅल्क्युलेशनचा पार्ट पॉवर कशी घ्यायची बाय युजिंग लॉग टेबल हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट और हाऊ डू दिस कॅल्क्युलेशन हे सगळा पार्ट तुम्हाला होणार आहे. त्यामुळे मी इथे डायरेक्टली सांगतोय असं कन्सिडर करून की तुम्ही तो टॉपिक व्यवस्थित स्टडी केलेला आहात फिजिक्स 1 पार्ट मधला मॅथमॅटिकल मेथड्स मॅथमॅटिकल टूल्स पार्ट त्याच्यावरून हे रिलेशन मिळतंय. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज अँड नाउ हियर ऑब्जेक्ट इज मूव्हिंग टुवर्ड्स द लेन्स अवे फ्रॉम लेन्स. if object is moving away from lens then image moves towards lens. हे रिलेशन आहे लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट अवे जात असेल तर इमेज टुवर्ड्स लेन्स येते. हे रिलेशन आहे फॉर इमेज अँड ऑब्जेक्ट velocity and we get this answer. now see the next question. a convex lens is put 10 centimeter from a light source and it makes a sharp image on a screen kept at 10 centimeter from lens. now a glass block of refractive index 1.5 and 1.5 centimeter thickness is placed in contact with the source. To get the sharp image again the screen is shifted by a distance d then small d is. here we have a convex lens is put 10 centimeter from a light source. suppose this is our light source. okay हा principal axis consider करूया. this is our light source and here a convex lens is placed. now if we place the convex lens so this distance is given it is 10 centimeter and this is a light source याला ऑब्जेक्ट म्हणूया आपण. so this is our object distance u. this produces a image sharp image on a screen kept at 10 centimeter. म्हणजे इकडं suppose this is our screen ही स्क्रीन आहे and we get a sharp image of this object on the screen. या स्क्रीनवरती आपल्याला याची काय मिळते ऑब्जेक्टची इमेज मिळते. सो दिस इज अवर इमेज डिस्टन्स phi and this is also given it is 10 centimeter. now here object distance and image distance is same आणि ही एकच कंडिशन आहे. कधी असते सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स सेम कधी असतं when the object is placed at 2f position image is also formed at 2f. so here we get 2f equal to 10 centimeter.
सो वी ऑब्टेन दिस ॲज एफ इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे या लेन्सची फोकल लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. नाव ए ग्लास ब्लॉक इज प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ द लाईट सोर्स. म्हणजे इथं आता आपण एक ग्लासचा असा ब्लॉक प्लेस केलाय. हा सोर्स होता आपला आणि इथं मी काय केला, हा ग्लास ब्लॉक प्लेस केला आणि याची थिकनेस जी दिली आपल्याला ती 1.5 सेंटीमीटर आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सही 1.5 सेंटीमीटरच आहे. आता काय होईल सांगा. नाव इफ द ग्लास ब्लॉक इज प्लेस्ड लेन्ससाठी, म्हणजे आता ऑब्झर्वर इकडून झाला आणि ऑब्जेक्टच्या मध्ये काय आला, एक ग्लास ब्लॉक आला, ग्लास प्लेट आली, त्यामुळं ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये शिफ्ट होतो, ज्याला आपण नॉर्मल शिफ्ट म्हटलं होतं. ऑब्जेक्ट थोडा जवळ आल्यासारखा वाटणार आहे. नाव ऑब्जेक्ट डिस्टन्स इज नॉट 10 सेंटीमीटर. ग्लास ब्लॉकमुळे ऑब्जेक्ट डिस्टन्स 10 सेंटीमीटर नाही, ऑब्जेक्ट थोडा शिफ्ट होतो. दॅट शिफ्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड. शिफ्ट इन दी पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट एक्स इक्वल टू 1 - 1/n इंटू टी. शिफ्ट इन पोझिशन याला आपण नॉर्मल शिफ्ट असं म्हटलं होतं आणि हा नॉर्मल शिफ्टचा फॉर्म्युला जर यूज केला तर यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. 1 - 1/1.5 into 1.5 and if you solve this you get answer 0.5 centimeter. This is the shift in position of object. म्हणजे ऑब्जेक्ट थोडा पुढे येणार, किती ना 0.5 न. आधी किती डिस्टन्सला होता, 10 सेंटीमीटर. सो नाव द न्यू ऑब्जेक्ट डिस्टन्स यू डॅश विल बी 10 - 0.5. थोडा कमी झाले डिस्टन्स and this distance will be 9.5 centimeter. It is negative -9.5 सेंटीमीटर. आता मी इथं डायरेक्ट इथंच लिहितोय, मॅग्निट्यूड मध्ये 9.5 येते आणि लेफ्ट साइडला असल्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह म्हणतो. सो दिस इज यू डॅश, फोकल लेंथ इज एफ. नाव स्क्रीन इथंच ठेवून चालणार आहे का? मग इथं इमेज कधी मिळते, ऑब्जेक्ट 10 सेंटीमीटरला असेल तर. नाव ऑब्जेक्ट इज ॲट 9.5 सेंटीमीटर. सो स्क्रीन हॅज टू मूव्ह, पुढं किंवा पाठीमागं घ्यावं लागेल आणि ते कशावरून ठरवणार आपण, इमेज किती डिस्टन्सला तयार होते त्याच्यावरून. सो यू कॅन ऑब्टेन दिस 1/f इक्वल टू 1/v डॅश minus 1/u dash and use the values. 1/f means 1/5 equal to 1/v dash minus minus plus 1/9.5. So 1/v dash equal to 1/5 minus 1/9.5 and if you solve this you will get the answer v dash equal to 10.55 centimeter. किती आन्सर आलं, 10.55 सेंटीमीटर. म्हणजे इमेज 10 सेंटीमीटर नाही तर थोडी पुढं काय झाले, इथं फॉर्म झाले. मग स्क्रीनला आपल्याला पुढं घेतलं पाहिजे, किती पुढं घ्यावं लागेल. सो दी शिफ्ट इन इमेज स्क्रीन शुड बी शिफ्टेड बाय डिस्टन्स फी डॅश मायनस फी इक्वल टू 10.55 minus 10, so it will be 0.55 centimeter. So screen should be shifted at a distance small d. So this is our small d. एवढ्या डिस्टन्स ना आपल्याला स्क्रीन काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल away from the lens, 0.55 centimeter. This is the answer of this question. Okay, simple question होता, लक्षात ठेवा. हा ही JEE Main 2019 ऑनलाइन एक्झाम JEE Main यातलेच क्वेश्चन्स मी घेतोय मॅक्झिमम आणि 18चे. सो नाउ लेट्स सी सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 इज ए थिन कॉन्वेक्स लेंस मेड फ्रॉम ग्लास. एक लेंस है and this lens is made up of glass having refractive index n and this material has refractive index 3/2, has focal length f and this lens has focal length f. When it is measured in two different liquids of refractive index 4/3 and 5/3, it has the focal length f1 and f2. म्हणजे आता इथं एअर मध्ये लेन्स आहे. ओके, आपण याच्या 3 कंडिशन्स घेऊया. Now in first condition surrounding medium is air. Now for second condition, हे medium ग्लासच आहे असंच आहे. And now surrounding medium is liquid 1 and it has refractive index n1 म्हणूया आपण याला. n1 will be 4/3 and if this lens is placed in liquid 2, लेन्सचं मटेरियल तेच आहे. Now the surrounding liquid is L2 and L2 has refractive index 5/3.
आणि या 3 कंडिशनच्या फोकल लेंथही दिलेल्या आहेत. इन फर्स्ट लिक्विड इट इज F1, इन सेकंड लिक्विड इट इज F2 अँड व्हेन लेंस इज इन एअर इट इज F. आणि मग या तिघांमधलं रिलेशन विचारलंय. 4 ऑप्शन आहेत, यातला कोणता, प्रत्येक क्वेश्चनला ऑप्शन होतेच, मी लिहित नव्हतो. इथं आपल्याला रिलेशन करेक्ट कोणता आहे हे विचारले म्हणून मी ऑप्शन दिले आहेत. अशी रिलेशन दिलेत की फोकल लेंथ कोणती लार्ज आहे, कोणती स्मॉल आहे, निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत, याच्यातलं कोणतं रिलेशन हे परफेक्ट मिळेल. मग कशावरून ठरवणार? बाय युझिंग द लेन्स मेकर्स इक्वेशन. वी कॅन यूज द लेन्स मेकर्स इक्वेशन लाईक दिस, n2 minus n1 by n1 second bracket 1 by r1 minus 1 by r2. This is the lens maker's equation. Now here n2 is the refractive index of material of lens and n1 is the refractive index of surrounding medium. Now for first condition we can write this as, see this, surrounding medium is air, so this will be 3 by 2 minus 1. Here 1 by r1 minus 1 by r2. हे माहित नाही आहे असं ठेवा हा ब्रॅकेट. नाउ इट विल बी 3 by 2 minus 1. It will be 1 by 2. 1 by r1 minus 1 by r2. See this, 1 by 2. This is 1 by f. So we get here f equal to 2 divided by 1 by r1 minus 1 by r2. एक रिलेशन मिळतंय. ओके, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. फोकल लेंथ मिळाली फर्स्ट लेन्सची. नाव फॉर सेकंड लेन्स. सेकंड लेन्स इज नाव इमर्ज्ड इन लिक्विड 1. फर्स्ट लिक्विड मध्ये लेन्सला इमर्ज केलं. नाव सराउंडिंग मीडियम इज नॉट एअर. Surrounding medium is 4 by 3 and material has refractive index 3 by 2, and if we use the same formula then we get here 1 by f1 is focal length of lens is 3 by 2 n2 minus n1 means surrounding medium it is 4 by 3 and divided by again 4 by 3. This is our first bracket. हा ब्रॅकेट मिळाला. सेकंड ब्रॅकेट इज ॲट इट इज आहे असा ठेवला मी. हा सेकंड ब्रॅकेट इथं आहे, लक्षात ठेवा. 1 by r1 minus 1 by r2. and now if we do the calculation, see 9 minus 3 into 3 9 4 minus 8 divided by 6 divided by 4 by 3. So we get here 1 by 6 upon 4 by 3. So it will be 3 divided by 24. So it is 1 by 8. आणि इथला हा ब्रॅकेट होता आहे असा 1 by r1 minus 1 by r2. हा ब्रॅकेट इंटू आहेच त्याला. सो दिस विल बी 1 by f1. सो वी गेट f1 इक्वल टू काय मिळेल? f1 चं रिलेशन f1 विल बी 8 डिवायडेड बाय 1 by r1 minus 1 by r2. हे आहे असंच r1 r2 का यूज केलंय? बिकॉज तुम्ही लेन्सला वॉटरमध्ये डीप किंवा करा, एअरमध्ये ठेवा किंवा कशातही डीप करा, हे कर्वेचर चेंज होणार नाहीयेत. रेडियस विल रिमेन्स अनचेंज्ड इफ द लेन्स इज प्लेस्ड इन एअर, लिक्विड 1 or liquid 2. So this bracket is as it is. So this is the second relation if the lens is immersed in a first liquid. Now for third condition, use the same conditions. Lens maker's equation 1 by f2 equal to, now material has focal length 3 by 2 minus n2 minus n1 आहेत. n1 will be 5 by 3. Okay, and divided by 5 by 3. This is n1 surrounding medium into that bracket 1 by r1 minus 1 by r2. इथं n2 n1, n2 is 3 by 2, n1 means surrounding 5 by 3 upon n1 5 by 3. हा ब्रॅकेट आहे असा इथं लिहिला. Now do the calculation. 3 into 3 9 minus 5 into 2 10 divided by 6 divided by 5 by 3. Okay, now it will be minus 1 by 6 divided by 5 by 3. So हा त्याला इंटू ब्रॅकेट आहेच इथं इक्वल टू. सो इट विल बी 1 by 3, हे 3 वरती जाईल 30 minus 3 by 30 means तो ब्रॅकेट. सो इट विल बी 1 by f2 equal to minus 1 by 10 1 by r1 minus 1 by r2. So this is our second condition, and now use the relation. It will be f2 equal to minus 10 divided by 1 by r1 minus 1 by r2. This bracket.
Now see these three equations. This is second and this will be third equation. Now according to these three equations you can find the correct relation. Here F2 is negative. F1, F and F1 these both are positive. F2 is only negative. आता इथं बघा ऑप्शन चेक करा. इन दिस ऑप्शन F1 इक्वल टू F2 लिहिलाय. F1 इक्वल टू F2. F1 इक्वल टू F2 इक्वल आएगा. नो, ऑप्शन 1 इज इनकरेक्ट. सी ऑप्शन F2 ग्रेटर दॅन F. F2 ग्रेटर दॅन F म्हणू शकतोय आपण. बट F1 इज निगेटिव्ह. F1 निगेटिव्ह आएगा. नो, हाही करेक्ट नाहीये. डी ऑप्शन F1, बी ऑप्शन F1 ग्रेटर दॅन F. F1 ग्रेटर दॅन F करेक्ट आहे. याच्यापेक्षा F1 ग्रेटर आहे. F2 इज निगेटिव्ह. F2 इज निगेटिव्ह. सो द करेक्ट ऑप्शन इज बी ऑप्शन. F1 F2 both negative, दोन्ही तर निगेटिव्ह नाही येतच. सो बाय युजिंग these relations you can obtain the correct relation. These are some numericals based on the lenses.